नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे। लग्न समारंभासाठी लागणारी भांडी, संसार सेट, फर्निचर, मेकअप सर्व साहित्य 30% डिस्काउंट। तसेच जुने आणून द्या, नवीन घेऊन जा। तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम। इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेजची 1 वर्षाची वॉरंटी, 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। आमच्याकडे उधारी सुरू आहे। तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध। कोणताही जुना फ्रीज, टीव्ही, सोफा, कपाटावर एक्सचेंज ऑफर। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप, कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर, पोस्ट ऑफिस समोर सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। उटगी दरोडा प्रकरणाचा 3 दिवसात उलगडा। अनैतिक संबंधाच्या वादातूनच हल्ला, 6 जणांना अटक। जत तालुक्यातील उटगी येथील तेली वस्ती परिसरात 3 दिवसापूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या दरोड्याचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला लागला असून या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे। अनैतिक संबंधाला विरोध केल्याच्या कारणावरून बदला घेण्यासाठीच हा दरोडा टाकल्याचे पोलीस तपासात उघडकीस आला आहे। यासाठी पोलीस रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला सुपारी दिल्याचे निष्पन्न झालं। घटनेनंतर उटगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार तेली वस्तीमधील पत्रा शेडमध्ये राहणारे बांधकाम व्यावसायिक साहेबलाल बाबासाहेब मुल्ला आणि त्यांचा भाऊ चांदसाब बाबासाहेब मुल्ला यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत सुमारे 10 लाख रुपयांचे सोनं, चांदी व रोकड चोरून नेली होती। मारहाणीत साहेबलाल यांचा पाय मोडला असून चांदसाब यांच्या बरगड्यांना आणि पाठीस गंभीर दुखापत झाली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती। दरम्यान तपासासाठी विशेष पथके तयार करून संपूर्ण जिल्ह्यात रवाना करण्यात आली होती। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील नागेश खरात आणि संदीप नलावडे यांना मिळालेल्या माहितीनुसार दरोडा घालणारा मुख्य संशयित सुरेश मनोहर काळे वय 55 राहणार सांगली रस्ता तांडा जत यास ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली। या दरोड्यासाठी पप्पू सुरेश परीट वय 55 राहणार परीट वस्ती उटगी यानेच त्याला सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे। परीट याचे अनैतिक संबंध असून त्यास चांदसाब यांनी विरोध दर्शवल्याने त्यांनी बदला घेण्यासाठी हा कट रचल्याची कबुली त्यांनी पोलिसांसमोर दिली आहे।